नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अमृता कावेरीला जोरात ओरडते. तेव्हा सुलक्षणा तिचा आवाज ऐकून आतमध्ये येते आणि म्हणते, काय ग अमृता, काय झालं? आणि कावेरी, विद्या, तुम्ही दोघीजणी इथे काय करताय? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी म्हणत असते, मा, अहो या चादरी आहेत ना, त्या धुवायला घेतल्या होत्या. सगळ्यांच्या चादरी धुवायला टाकल्यात ना, तेव्हा अमृताच्या सुद्धा चादरी घ्यायला आलो होतो. तेव्हा विद्या म्हणते, हो ना मा, या काय, आम्ही चादरीच घेत होतो, बाकी काही नाही. तेव्हा इथे मा म्हणत असतात, हो का, घ्या घ्या, सगळ्यांच्या चादरी घेताय ना, अमृताच्या सुद्धा घ्या आणि व्यवस्थित धुवून टाका बरं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, कावेरी आणि विद्या दोघीजणी चादरी घ्यायला आलेल्या असतात. हे मा आता अमृताला सांगतात. मा म्हणत असतात की अमृता, एक गोष्ट लक्षात ठेव, कावेरी या घरची मोठी सून आहे, बरोबर, तिचा मान तिला मिळायला हवा. यापुढे कावेरीवरती आवाज चढवून बोलायचं नाही, मला ते अजिबात आवडणार नाही. त्यामुळे तिच्याशी बोलताना नीटच बोलायचं. तेव्हा अमृता म्हणते, मावशी, खरंच सांगू का, खरंच सॉरी, माझं चुकलं, माझा गैरसमज झाला आणि म्हणून मी जोरात ओरडले, मला तसं बोलायचं नव्हतं. यापुढे मी लक्षात ठेवीन, माझ्याकडून ही चूक होणार नाही. तेव्हा मा म्हणते, तेच, मला तुझ्याकडून तेच अपेक्षित आहे. तेव्हा सुलक्षणा म्हणते, कावेरी, विद्या, जा तुम्ही चादरी घेऊन जा आणि त्या धुवून टाका. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता विद्या म्हणत असते, कावेरी वहिनी, मांडलं पाहिजे तुमच्या प्रेमाला, किती हुशारीने तुम्ही ती साडी मिळवलीत. त्यानंतर प्रेक्षकांनो, अमृता विचार करत असते, खरोखर ती कावेरी का बरं आली असेल माझ्या रूममध्ये. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळी लग्नाची तयारी सुरू असते. काय काय मागवायचं आहे, कुठली मिठाई मागवायची आहे, तर इथे ताजे ताजे पेढे मागवलेले असतात आणि सांगितलेलं असतं की पेढे हे संपूर्णपणे बॉक्समधूनच येऊ दे, लग्न झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांना ते पेढे द्यायचे आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी विचारातच बसलेली असते की आता 2-3 दिवसांमध्ये लग्न होणार आहे, तयारीसुद्धा सुरू झाली, अमृताच्या विरोधात एकसुद्धा पुरावा मिळत नाही आहे, असा विचार कावेरी करत असते. तर प्रेक्षकांनो, इथे पार्सल आलेलं असतं. तेव्हा पार्सल घेऊन तिथे आता सही करायची असते. तेव्हा इथे यशला असं वाटतं की उदयला पहिल्याचं काही आठवतंय की नाही, म्हणजे सही वगैरे. पण जेव्हा इथे उदयने पार्सल हातामध्ये घेतलेलं असतं, तेव्हा त्याने अगदी पहिल्यासारखी सही केलेली असते. आणि तेव्हा इथे यश येतो आणि म्हणतो की उदयदादा बघू दे. आणि तो आता सही बघतो तर अगदी पूर्वीप्रमाणे एकदम व्यवस्थित सही केलेली असते. तेव्हा यश म्हणतो, उदयदादा, अरे तुला कळतंय का, हे बघ, तू अगदी पूर्वीसारखी सही केलीस, अरे वा, तुझ्यामध्ये बदल होतोय, तुला सगळं आधीचं आठवतंय उदयदादा, तुला आता कळलं असेलच ना की तू पूर्वीसारखी सही केलीस, तू माझा भाऊ आहेस, हे तुला आता लवकरच आठवेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे यश म्हणत असतो की दादा, आत्ताच्या आत्ता जातो आणि मला दाखवतो. तेव्हा इथे यश आता सही केलेला कागद मापर्यंत घेऊन येतो, कारण त्याला खूप जास्त आनंद झालेला असतो. त्यानंतर तो म्हणत असतो, मा अगं हे बघ, दादाने पार्सल घेतलं आणि अगदी पूर्वीप्रमाणे सही केली. तेव्हा इथे आता सुलक्षणाला खूप आनंद होतो. सुलक्षणा म्हणते, काय बघतोयस ना उदय, अरे हळूहळू तुला पूर्वीच्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत. आज तुला तुझी सही आठवली, आता लवकरच तुला पूर्वीच्या सगळ्या गोष्टी आठवतील. तेव्हा इथे कावेरी म्हणते, हो ना, बघताय ना तुम्ही, तुम्हाला हळूहळू सगळ्या गोष्टी आठवत आहेत, आता तुम्हाला सगळंच आठवेल. काल तुम्ही मला काऊ अशी हाक मारलीत आणि आज तुम्ही तुमची पूर्वीची सहीसुद्धा केलीत. त्यानंतर प्रेक्षकांनो, यश म्हणत असतो की आपण जर अजून एफर्ट्स घेतले ना, तर दादाला पूर्वीचं लवकरात लवकर सगळं आठवेल, आपल्याला थोडी मेहनत घ्यावी लागेल. तेव्हा इथे विद्या म्हणत असते, पण भाऊजी, आपण काय एफर्ट्स घ्यायचे ज्याच्यामुळे उदय भाऊजींना सगळं काही आठवेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता उदयला त्याची सही आठवलेली असते, त्यामुळे मा खूपच जास्त आनंदी होते आणि मा इथे देवाजवळ हात जोडते आणि म्हणत असते की देवा, खरंच म्हणजे उदयमध्ये आता बदल होत आहेत. काल तो त्याच्या बायकोला काऊ म्हणाला, आज त्याने सही केले, हळूहळू त्याला सगळ्या गोष्टी आठवत आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी त्याला आठवू दे देवी आई, ते सुद्धा लवकरात लवकर. हे बघ, कावेरी त्याची बायको आहे, कावेरीने खूप काही केलं या घरासाठी आणि तिच्या आयुष्यामध्ये खूपच जास्त
खडतर गोष्टी आलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की उदयला आठवू दे की कावेरी त्याची बायको आहे आणि त्याने स्पष्टपणे तिला सांगू दे. हीच माझी इच्छा आहे देवी आई. त्यानंतर प्रेक्षकांनो, तिथे आता अमृता मुद्दामून येते आणि तिने आल्या आल्या दिवा विझवलेला असतो. येते आणि दिव्यावरती हात मारते आणि दिवा विझवून टाकते. तेव्हा प्रेक्षकांनो, मला खूप जास्त भीती वाटते. मा म्हणत असते, अरे हे काय, आता तर दिवा चालू होता ना, लगेच दिवा कसा काय विझला? देवी आई, हा कुठला अपशकुन आहे का? कुठलं संकट वगैरे येणार आहे की काय? त्याचे संकेत तू देण्याचा प्रयत्न करतेस. असं का केलंस तू देवी आई? दिवा का बरं विझला असेल? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण मिळून उदयला त्याची स्मृती परत आणण्यासाठी प्रयत्न करत असतात. तेव्हा विद्या येते आणि म्हणते की उदय भाऊजी, तुम्ही सांगा बरं, तुम्ही सगळ्यात पहिलं गिफ्ट तुमच्या काऊला काय दिलं होतं? तेव्हा इथे उदय म्हणतो, सगळ्यात पहिलं गिफ्ट काय दिलं होतं बरं मी माझ्या काऊला? तेव्हा विद्या म्हणते, भाऊजी तिकडे बघा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरीच्या पायामध्ये यश पैंजण घालत असतो. आता अशी स्मृती कोण बरं आणतं परत, काही कळत नाही आहे प्रेक्षकांनो. म्हणजे इथे कावेरीच्या पायामध्ये, इथे आता उदयच्या समोरच यश तिच्या पायामध्ये पैंजण घालतो. तेव्हा इथे पैंजण घातल्यानंतर दोघे एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात. तेव्हा उदय त्यांच्याकडे बघत असतो आणि तो म्हणतो की बरोबर, अगदी बरोबर, मी माझ्या काऊला सगळ्यात पहिलं गिफ्ट पैंजणच दिलं होतं, हे बरोबर आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, विद्या विचारते की भाऊजी, आता सांगा बरं, म्हणजे जेव्हा तुमच्या काऊला राग यायचा तेव्हा तुम्ही तुमच्या काऊचा राग कसा बरं घालवायचात? तेव्हा इथे आता उदय म्हणतो राग. तेव्हा ती म्हणते बघा तिकडे. तेव्हा इथे कावेरी आता रुसून बसलेली असते. तेवढ्यातच तिथे यश येतो आणि म्हणत असतो, काऊ अगं सॉरी ना गं, पुन्हा माझ्याकडून अशी चूक होणार नाही, प्लीज मला माफ कर. तेव्हा काऊ म्हणते, अजिबात नाही, मी तुम्हाला आता माफ करणार नाही आहे, मी रागवले तुमच्यावरती. तेव्हा यश म्हणतो, हो का, पण आता तुझा राग एका मिनिटात जाईल. तुला आवडतो म्हणून तुझा राग घालवण्यासाठी बघ मी काय घेऊन आलो आहे, गजरा घेऊन आलो आहे तुझ्यासाठी. तेव्हा इथे कावेरी म्हणते, तुम्ही माझ्यासाठी गजरा घेऊन आलात ना, मग आता घेऊन आलातच आहात तर तुम्हीच माळा ना माझ्या केसांमध्ये, मी माझ्या हाताने माळणार नाही. तुम्ही माझ्यासाठी गजरा घेऊन आलात, तुम्हीच माझ्या केसांमध्ये माळा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता लगेचच यश उभा राहतो, तिच्या शेजारी बसतो आणि इथे त्याने आणलेला असतो बकुळीचा गजरा. कारण इथे काऊला अबोली आणि बकुळी दोघांचा गजरा खूपच जास्त आवडायचा. तेव्हा यश आता तो अबोलीचा गजरा घेतो आणि कावेरीच्या केसांमध्ये माळतो. तेव्हा इथे आता उदय म्हणत असतो की अगदी बरोबर, माझ्या इथे काऊला अगदी असाच अबोलीचा आणि बकुळीचा गजरा खूपच जास्त आवडायचा. मला आठवते ना, माझ्या काऊला गजरा खूपच जास्त आवडायचा, ती रोज गजरा केसांमध्ये माळायची. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता विद्या म्हणत असते, बघताय ना भाऊजी, हळूहळू तुम्हाला सगळ्या गोष्टी आठवत आहेत. आता तुम्ही सांगा बरं, तुम्ही तुमच्या काऊला लग्नाची मागणी कशी घातली होती? तुम्हाला आठवते कशी बरं तुम्ही लग्नाची मागणी घातली होती? तेव्हा इथे कावेरी उभी असते, फुलं वगैरे व्यवस्थित लावत असते. तेव्हा तिथे यश येतो आणि तिचा पदर तिच्या डोक्यावरती ठेवतो. तिचा पदर डोक्यावरती ठेवल्यानंतर दोघे एकमेकांकडे बघत असतात आणि तेव्हा प्रेक्षकांनो, उदय हे सगळं बघत असतो. जेव्हा इथे यश म्हणतो की काऊ लग्न करशील माझ्याशी, आणि तिची अशी हनुवटी हातामध्ये सुद्धा धरतो. आता जर उदयला आठवण करून द्यायची आहे तर हे सगळं यश करतोय, याने उदयचा गैरसमजसुद्धा होऊ शकतो. पण याचा विचार प्रेक्षकांनो इथे केला नाही आहे. फक्त गोष्टी रिक्रिएट केल्यात जेणेकरून उदयला त्या गोष्टी आठवाव्यात आणि त्याची लवकरात लवकर स्मृती परत यावी यासाठी. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी आणि यश दोघेजण आता चालत असतात, म्हणजे 7 फेरे घेत असतात. यशने तिचा पदर पकडलेला असतो आणि दोघेजण गोल गोल फिरत असतात. तेव्हा उदयला त्या सगळ्या गोष्टी आता व्यवस्थित आठवत असतात. तर इथे मा म्हणत असते, देवी असं का केलंस तू? पुन्हा माझ्या उदयवरती, या घरावरती काही संकट येणार आहे का, म्हणून तू संकेत देण्याचा प्रयत्न करतेस? नाही नाही देवी आई, आता कुठलाही संकट येऊ देऊ नकोस. मी तुझ्यासमोर परत दिवा लावते. कुठलंही संकट माझ्या घरावरती, माझ्या उदयवरती येता कामा नये. खूप कठीण प्रसंगानंतर माझा मुलगा मला परत सापडला आहे. आता जर त्याला काही झालं ना, तर एवढा मोठा धक्का मी सहन करणार नाही.
त्यानंतर प्रेक्षकांनो, अमृता म्हणत असते की चला, म्हणजे आता हिच्या मनामध्ये जी भीती भरली आहे ना, त्याने आता पूर्णपणे सुलक्षणा घाबरून गेले. कारण इथे अमृता काय म्हणते, आता अपशकुन होणार, दिवा विझणं ही चांगली गोष्ट नाही आहे. आता काय होईल या घरावरती, उदयदादावरती कुठलं तरी संकट येईल का, असं ती मुद्दामूनच म्हणत असते. तेव्हा सुलक्षणा दिवा लावत असताना दिवा सारखा सारखा विझत असतो. तेव्हा कावेरी तिथे येते आणि दिव्याला हात लावते आणि म्हणते की हवा सुरू आहे ना, त्याने दिवा फडफडत असेल, काळजी करू नका मा, आता सगळं काही चांगलंच होणार आहे. अगदी पूर्वीसारखं चारी बाजूने चांगल्याच गोष्टी आपल्याला ऐकू येणार आहेत. ते बघा तिकडे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे उदयने चिकूला उचलून घेतलेलं असतं आणि तो म्हणत असतो, चिकू अरे कोण आहे मी, सांग ना कोण आहे मी, बाबा आहे ना, बाबा आहे ना, असं म्हणून तो आता चिकूला चक्क खेळवत असतो. ते सुद्धा छान अगदी पूर्वीप्रमाणे. आधीसुद्धा इथे उदय चिकूला खूप उचलून घेऊन त्याला खेळवायचा, तसा आतासुद्धा तो त्याला खेळवत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, अमृताला त्या फुलवाल्याचा फोन आलेला असतो. अमृता नंबर बघ, त्याने म्हणते याला पण काय झालं आहे, का सारखा सारखा मला फोन करतोय ना, काही कळत नाही आहे, यालासुद्धा पैसे हवेच आहेत वाटतं. त्यानंतर इथे उदय चिकूला इतकं छान खेळवतो इथे बघून मला सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो. खूपच जास्त आनंद मला झालेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता बघा, कावेरीच्या रूममध्ये लपून छपून यमुनाने एंट्री घेतलेली आहे. ती लपून छपून आता रूममध्ये येते आणि म्हणत असते, कावेरी मला माहिती आहे गं, तुझं नक्कीच कुणाबरोबर तरी अफेअर सुरू आहे. मी तुला स्वतः रात्रीच्या वेळेला लपून छपून फोनवरती बोलताना ऐकले, त्याच्यामुळे तुझं कुणाबरोबर तरी अफेअर आहे हे मात्र नक्की. आणि तुझ्या विरोधात एक जरी पुरावा मिळाला ना, तरीसुद्धा मी सगळ्यांच्या समोर सत्य काय आहे ना ते आणू शकते. फक्त एक पुरावा मिळू दे, ज्याच्यावरून हे सिद्ध होईल की तुझं बाहेर अफेअर आहे. या चाव्या मला सापडल्यात. आता हिचं जे लॉक कपाट आहे ना, तेच मी उघडते, कारण का पुरावा मला त्याच्यामध्येच सापडेल. जो कपाट लॉक करून ठेवला आहे तो मला उघडायला हवा. तेव्हा इथे उशीच्या खाली तिला आता चाव्या मिळालेल्या असतात. तेव्हा यमुना तो चाव्यांचा गुच्छा उचलते आणि त्या कपाटाला लावून बघण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा एका कपाटाला चावी लागल्यानंतर तो कपाट आता उघडलेला असतो. तेव्हा इथे लगेचच यमुना शोधाशोध सुरू करते. म्हणजे या कपाटामध्ये कावेरीचे कपडे असतात, काही महत्त्वाच्या वस्तू असतात. आणि इथे अमृता आता सगळं विस्कटत असते आणि पुरावे गोळा करत असते. पुरावे तिला एक्सपोज करायचं आहे ना कावेरीला सगळ्यांसमोर म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अमृता फोनवरती बोलत असते. ती म्हणते, काय रे, काय झाले तुला, का सारखा सारखा मला फोन करतोयस. तेव्हा तो मुलगा म्हणतो, अहो ताई असं काय करताय, फुलं घेतली होतीत ना माझ्याकडून, मग आता माझं तोंड जर बंद ठेवायचं असेल तर मला द्या ना, 5,00,000 रुपये द्या, मला पैशांची गरज आहे, म्हणून मला 5,00,000 रुपये हवेत. तुम्ही ते मला द्या, म्हणजे मी सुद्धा माझं तोंड बंद ठेवेन, नाहीतर मग मला काहीतरी करावं लागेल. तेव्हा अमृता म्हणत असते, जास्त बोलू नकोस, कळलं ना, तुझ्यासारख्या माणसांना मी बरोबर ओळखते. तू काय रे माझं सत्य सांगणार आहेस, मी तुला अजिबात पैसे वगैरे देणार नाही आहे, कळलं ना, अजिबात मी पैसे देणार नाही. तेव्हा तो मुलगा म्हणतो, मॅडम अहो असं काय करताय, हे बघा मी तुम्हाला एक फोटो पाठवतो, तो फोटो तुम्ही बघा आणि त्याच्यानंतर विचार करा तुम्हाला पैसे द्यायचे आहेत की नाही ते, कळलं का. तुम्हाला मोबाईलवरती फोटो सेंड केला आहे ना, तो बघा. आता अमृताचा हा तोच फोटो असतो जो फुलं घेतानाचा असतो. फुलं घेतानाचा इथे त्या मुलाने आता पुरावा म्हणून फोटो काढून ठेवलेला असतो, जेणेकरून जर अमृताने पैसे दिले नाही तर पुरावा म्हणून तो फोटो त्याने आपल्या जवळ काढून ठेवलेला असतो. तेव्हा अमृता म्हणते, हा फोटो तर माझा आहे, जेव्हा मी त्याच्याकडून फुलं घेतली होती हा तोच फोटो आहे. नाही नाही, याला पैसे द्यायलाच हवे, नाहीतर हा येऊन सगळं सत्य घरी सांगेल. तेव्हा अमृता म्हणते, बरं ठीक आहे, मी तुला पैसे द्यायला तयार आहे, कुठे यायचं आहे ते सांग. आता त्या मुलाचं तोंड बंद ठेवण्यासाठी अमृता त्याला भेटायला जायला तयार होते. त्यानंतर प्रेक्षकांनो, त्या मुलाने सुद्धा अमृताला फोटो ठेवून चांगली ब्लॅकमेल करून ठेवलेली असते. त्याचबरोबर इथे आता यमुना पुरावे शोधत असताना तिच्या हाताला ती छोटी पत्रिका लागते आणि ही तीच पत्रिका आहे जी यशने तयार केले. त्याच्यामध्ये चिसौका, कावेरी आणि चिरंजीव यश असं त्याने नाव लिहिलेलं आहे आणि बरोबर ती छोटी पत्रिका यमुनाच्या हाती लागते.
तरीसुद्धा इथे दिवा फडफडत असतो. तेव्हा इथे मा म्हणत असते की काय झाले आज, दिवा का बरं फडफडत असेल. तेव्हा कावेरी म्हणते, मा माझ्याकडे आहे ना, दिवा वाचवण्यासाठी जी काच ठेवण्यात येते ना, ती काच आहे माझ्याकडे, मी घेऊन येऊ का, ती आपण बाजूला लावूया. तेव्हा मा म्हणते, बरं बरं ठीक आहे, जा घेऊन ये. तेव्हा प्रेक्षकांनो इथे कावेरी म्हणते, हो मा आले. आणि हा आवाज आता यमुनाने ऐकलेला असतो. यमुनाच्या हातातून पत्रिका खाली पडते आणि ती जाऊन कपाटाच्या मागे आता लपून बसते. तेव्हा प्रेक्षकांनो कावेरी म्हणत असते, हे काय, माझ्या कपाटाला चावी आणि त्याचबरोबर ती पत्रिकासुद्धा खाली पडलेली असते. ती म्हणते, अरे देवा, ही पत्रिका कशी खाली पडली, कोणी बघितली तर नसेल ना. कावेरी पटकन उचलते, कपड्यांच्या सगळ्यात खाली ती पत्रिका ठेवून देते आणि कपाटाला लॉक करून चावी आपल्याबरोबरच घेऊन जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता यमुना म्हणत असते, शेट, आत्ताच्या आता बघायला हवं होतं, लगेच समोर आलं असतं की कुणाबरोबर हिचा अफेअर सुरू आहे म्हणून. आता हिने घाईघाईने तो कागद उचलून कपाटामध्ये ठेवायची काय गरज होती. त्याच्यामध्ये असं काही होतं का जे लपवण्यासारखं होतं आणि ते आम्हाला दिसू नये म्हणून कावेरीने ते लॉक करून ठेवले. असा विचार आता यमुनाच्या मनामध्ये आलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो अमृता फोनवरती बोलत असते. ती म्हणत असते, काय रे ये, खूप शहाणपणा आलाय का तुला, सांगितलं ना तुला येईन म्हणून, तू ॲड्रेस पाठवून दे, तुला तुझे पैसे तिथेच मिळतील. कुठे फक्त यायचं आहे तेवढं मला सांग, कळलं का. सारखा सारखा फोन करून मला त्रास देऊ नकोस, मी येते थोड्या वेळातच. तेव्हा यश विचार करत असतो, अमृता आता कुणाला भेटायला चालले हे मला कळायलाच हवं. तेव्हा अमृता घाईघाईने बाहेर जाताना यश तिथे येतो आणि म्हणतो, अमृता, अगं काय झालं, कुठे चालली आहेस एवढी घाईघाईने. तेव्हा अमृता म्हणते, नाही काही नाही, माझं थोडंसं काम आहे ना म्हणून मी चालले. तेव्हा यश म्हणतो, अमृता, आपलं लग्न होणार आहे आता, जे काही असेल ते तू मला सांगू शकतेस. तेव्हा इथे अमृता म्हणते, नाही रे, एवढं महत्त्वाचं असं काही नाही आहे. तेव्हा यश म्हणतो, तुझा आवडीचा रंग कुठला आहे तो सांग ना. तेव्हा अमृता म्हणते, का. तेव्हा यश म्हणतो, सांग ना, आता आपलं लग्न होणार आहे तर एकमेकांच्या आवडीनिवडी आपल्याला माहिती नको का, सांग ना तुझा फेवरेट कलर कुठला आहे. तेव्हा ती म्हणते की माझा फेवरेट कलर निळा आहे, मला निळा रंग आवडतो. तेव्हा यश म्हणतो की मलासुद्धा निळा रंग खूपच जास्त आवडतो. आणि तेव्हा इथे यशने आपल्या मोबाईलवरून कावेरीला फोन केलेला असतो आणि तो फोन अमृताच्या आता बॅगमध्ये टाकलेला असतो. जेणेकरून यश म्हणत असतो की आता अमृता कुठे जाते, कुणाला भेटते, कुणाशी बोलते, या सगळ्या गोष्टी आता मला कळतील, असं इथे आता यश म्हणत असतो. आणि कावेरीसुद्धा ऐकेल की नक्की अमृता कुणाला भेटायला चालले. तेव्हा यश म्हणत असतो की हे बघ अमृता, आपलं लग्न होणार आहे, आपल्याला काय आवडतं काय नाही आवडत, एकमेकांच्या आवडीनिवडी आपल्याला कळल्या पाहिजे ना, म्हणून मी तुला भेटायला आलो होतो, बाकी काही नाही. आणि फोन तर आता कावेरीच्या मोबाईलवरती लागलेला असतो आणि कावेरी तो फोन उचलते आणि हॅलो बोलणार. तेवढ्यातच प्रेक्षकांनो अमृता त्या आता मुलाला म्हणत असते, का तू बोलवलंस रे मला इथे, तुला काय आता पैसे हवेत का, जेव्हा फुलं घेतली होती तेव्हा तुला तुझे पैसे मिळाले होते ना, विषारी फुलांचे सगळे पैसे मी तुला परत केले होते, तरीसुद्धा आता मला ब्लॅकमेल करतोयस आणि आता तुला 5 लाख रुपये हवेत का. तेव्हा कावेरी हे सगळं बोलणं आता मोबाईलवरती ऐकत असते. तेव्हा तिथे यश येतो आणि म्हणतो, काय झालं. तेव्हा इथे कावेरी फोन स्पीकरवरती टाकते. तेव्हा दोघेही इथे अमृताचं बोलणं ऐकत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अमृताने ती विषारी फुलं विकत घेतली होती हे सत्य आता यश आणि कावेरी दोघांच्याही समोर आलेलं असतं. म्हणजे ती फुलं अमृताने घेतलेली असतात सगळ्यांचा जीव घेण्यासाठी, सगळ्यांना मारण्यासाठी. त्यामुळे इथे आता अमृताचं भांडं फुटलेलं असतं. कावेरीने तिचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं. त्यामुळे इथे आत्तापर्यंत जे काही अमृताने प्लॅन केलेले असतात ते सगळे इथे कावेरीच्या आणि यशच्या लक्षात आलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये यश आणि कावेरी दोघेजणं बोलत असतात. तेव्हा उदय म्हणत असतो, काऊ, अगं येतेस का जरा, हे बघ ना, आपण एक काम करूया, मला आपल्या तिघांचा एक सेल्फी हवा आहे, मला माझ्या स्क्रीनवरती ठेवायचं आहे ना. आता मला आठवते की माझा मुलगा चिकू आहे, त्याच्यामुळे मला आपल्या तिघांचा फोटो इथे वॉलपेपरवरती ठेवायचा आहे. तेव्हा प्लीज ये आणि छान आपला सेल्फी काढ. तेव्हा प्रेक्षकांनो इथे कावेरी आता छान त्या तिघांचा सेल्फी काढत असते. यश बघत असतो त्यांच्याकडे. तेव्हा तिथे माँसुद्धा येते आणि माँ त्या तिघांची दृष्ट काढते आणि म्हणत असते की माझ्या मुलांना कुणाचीही दृष्ट लागता कामा नये
आणि ती दृष्ट जेव्हा काढते तेव्हा यश बघा त्या तिघांकडेच बघत बसतो. तरी ते कावेरी म्हणत असते की आता लग्नासाठी फक्त 2 दिवस बाकी आहेत. म्हणजे आता फक्त 48 तास उरलेत आणि त्याच्यामध्ये अमृताच्या विरोधात पुरावा गोळा करायचा आहे. जर तिच्या विरोधात पुरावा मिळाला नाही, तिचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आला नाही, तरी इथे यशचं आणि त्या आता अमृताचं लग्न होईल असं इकडे कावेरीला वाटत असतं. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता उदय कावेरीला म्हणत असतो, कावेरी आता मी तुला माझी बायको म्हणून स्वीकारले आणि नवरा म्हणून माझा तुला अजिबात त्रास होणार नाही, असं उदय म्हणतो.